देशमधील बांगलादेशच्या विरोधात दिल्लीमध्ये जे आंदोलन केलं जात आहे त्या आंदोलनाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस आता आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतात। दिल्लीमध्ये हे आंदोलन आता विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून केलं जात आहे। दिल्ली पोलिसांकडून आता आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय। बांगलादेश उच्च आयोगाच्या समोर विश्व हिंदू परिषद आता आक्रमक झालेली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत आणि त्या अनुषंगाने विश्व हिंदू परिषदेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे। दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे। दिल्ली पोलिसांच्या वतीने आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र दिल्लीतील बांगलादेश उच्च आयोगासमोर विश्व हिंदू परिषद आता आक्रमक झालेली आहे। तर पोलीस देखील आता आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतात। बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेला आहे। मात्र हे सगळे विहिपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार केला जातो आणि म्हणून आता विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। बांगलादेश उच्च आयुक्तालयाच्या बाहेर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दिल्लीमध्ये हे आंदोलन केलं जात आहे। विहिप आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। हातामध्ये बॅनर घेतलेले हे सगळे विहिपचे कार्यकर्ते आणि पोलीस देखील आता आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करतात आहे। बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। मात्र आंदोलकांची जी आक्रमक भूमिका आहे ती देखील आपल्याला दिसते आहे। पोलिसांचं कवच तोडण्याचा प्रयत्न देखील विहिपच्या माध्यमातून केला जातोय। दिल्लीमधील विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। बांगलादेशच्या विरोधामध्ये हे आंदोलन केलं जात आहे। बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार केला जातोय आणि याच संदर्भाने आता दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। पोलिसांकडून या सगळ्या कार्यकर्त्यांना आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र कार्यकर्ते हटायला तयार नाहीये। पोलिसांचं कवच देखील ते भेदण्याच्या प्रयत्नात आहेत। पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेडिंग सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे पोलिसांची भूमिका आता नेमकी काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण कार्यकर्ते दृश्यांमध्ये आपल्याला आक्रमक दिसत आहेत। जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। दिल्लीतील बांगलादेश उच्च आयुक्तालयाच्या समोर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने